नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 3री मराठीतील कविता शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. नांदतो देव हा आपुल्या अंतरी. नांदतो देव हा आपुल्या अंतरी. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी, सूर येती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी, दूर इंद्रायणी दूर ती पंढरी. गंध का हासतो पाकळी सारुनी, वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साद घाली कुणी, खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी. भेटतो देव का पूजनी अर्चनी, पुण्य का लाभते दान धर्मातुनी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी. शोधसी मानवा राऊळी मंदिरी, रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी. दूर इंद्रायणी दूर ती पंढरी. 27 प्रार्थना पहिली. शोधिशी मानवा राऊळी मंदिरी. या प्रार्थनेचा आपण संपूर्ण अर्थ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरू करूया आपण हा व्हिडिओ. पहिलं अंतर आहे ध्रुवपद. शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तर याचा अर्थ असा आहे, हे माणसा, तू देवाला मंदिरात किंवा देवळात शोधत फिरतोस, पण खरा देव तुझ्या स्वतःच्या मनात आणि अंतःकरणातच वास करतो. म्हणूनच देवाचा शोध बाहेर न घेता स्वतःच्या मनात घ्यावा. पुढचं कडवं बघूया आपण. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी, सूर येती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी, दूर इंद्रायणी दूर ती पंढरी. या ओळीचा अर्थ आहे बघा, आकाशात ढग कुठून येतात, पक्षी मधुर गाणी कशी गातात, बासरीचे सूर कसे उमटतात आणि पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांमध्ये जीवन कसे फुलते, हे सर्व ईश्वराच्या शक्तीमुळेच घडते. म्हणून देवाला पाहण्यासाठी इंद्रायणी नदी किंवा पंढरपूरला जाण्याची गरज नाही. देव निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे. थोडक्यात अर्थ असा आहे याचा, निसर्गात सर्वत्र देवाचे अस्तित्व आहे. आपण पुढचा कडवं बघूया. गंध का हासतो पाकळी सारुणी, वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साद घाली कुणी, खून घे जाणुनी रूप हे ईश्वरी. या चारही ओळीचा अर्थ असा आहे मित्रांनो, की फुलांचा सुगंध वाहणारे झरे, पक्ष्यांचे आवाज आणि निसर्गातील प्रत्येक सुंदर गोष्ट आपल्याला देवाची आठवण करून देते. आजूबाजूच्या निसर्ग सतत आपल्याला देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो आणि त्या खुणा ओळखून देवाचे स्वरूप समजून घ्यावे. थोडक्यात अर्थ असा आहे याचा, की निसर्गातील प्रत्येक सुंदर गोष्ट ही ईश्वराचीच ओळख आहे. आपण पुढचा कडवं बघूया. भेटतो देव का पूजुनी अर्चनी, पुण्य का लाभते दान धर्मातुनी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळसी कुठवरी.
शोधिशी मानवा. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, केवळ पूजा अर्चा किंवा दानधर्म केल्यानेच देव भेटतो असे नाही. खरा देव आपल्या चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या कर्मांमध्ये, प्रेम, दया आणि माणुसकीमध्ये आहे. म्हणून बाह्य दिखावा न करता स्वतःच्या जीवनात दिव्यता आणावी. अंधश्रद्धेच्या मागे न लागता सत्याचा मार्ग स्वीकारावा. थोडक्यात अर्थ असा आहे मित्रांनो याचा, चांगले विचार, चांगले आचरण आणि माणुसकी यातच खरा देव आहे. आपण कवितेचा मुख्य संदेश काय आहे हे बघूया. देव आपल्या अंतःकरणात वसतो. निसर्गाच्या प्रत्येक कणात ईश्वराचे दर्शन घडते. केवळ मंदिरात जाऊन देव मिळत नाही. प्रेम, दया, सत्य आणि माणुसकी यातच देवाचे खरे रूप आहे. चांगले कर्म आणि पवित्र विचार हे खरी ईश्वर भक्ती आहे. थोडक्यात संपूर्ण अर्थ या प्रार्थनेचा बघूया. शोधिशी मानवा राऊळे मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तर या कवितेत कवी सांगतात की देवाचा शोध फक्त मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात घेऊ नये. देव आपल्या अंतःकरणात, निसर्गात, प्रेमात, सत्यात आणि चांगल्या कर्मांमध्ये वसलेला आहे. म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे, चांगले विचार ठेवावेत आणि आपल्या जीवनात दिव्यता निर्माण करावी, हाच या कवितेचा मुख्य संदेश आहे. तर मित्रांनो, आपण हा संपूर्ण अर्थ लिहून घ्यायचा आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पुढचा पाठ. तोपर्यंत धन्यवाद.